बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत असतो की त्यांची जी भेंडीची जी लांबी आहे ती लांबी होत नाही, भेंडीला चकाकी येत नाही आणि भेंडी जी आहे त्याला फोड येत असतात. तर शेतकरी बंधूंनो, यासाठी तुम्हाला मी आज एकदम बेस्ट फवारणी सांगणार आहे. तर हा जो आपण आता इथं 2 पिकांची लागवड झालेली आहे, म्हणजे इथे वांगे पण आहे एका साईडला आणि एका साईडला भेंडीची पण लागवड झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, भेंडीला जे काही फोड येत असतात त्याच्यासोबत भेंडीला चकाकी नसते, भेंडीला लांबपणा नसतो. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जी काही मी फवारणी सांगणार आहे तुम्ही अतिशय एक वेळेस अवश्य वापरा. तुमच्या भेंडीची चकाकी, भेंडीची लांबी आणि जो काही फोड येत असतो भेंडीला तो येणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, लांबीसाठी आपण जिब्रालिक ॲसिडचा यूज केला पाहिजे. आपण लिक्विड फॉर्ममध्ये जिब्रालिक ॲसिडचा यूज करा. 30 ते 35 ml आपण जिब्रालिक ॲसिडचा यूज करा. आणि त्याचसोबत जर आपल्या भेंडीला फोड येत असेल तर आपण कॅल्शियम प्लस बोरान हे खालून देखील सोडलं किंवा आपण फवारणीमध्ये देखील घेतलं मायक्रोन्यूटन, ते देखील बेस्ट राहील तुमच्यासाठी. आणि त्याचसोबत शेतकरी बंधूंनो, आपण जे काही भेंडीची ग्रोथ होण्यासाठी म्हणजे भेंडीचं वजन वाढवण्यासाठी, फुलधारणा आणि उत्पन्न वाढीसाठी त्याचसोबत आपण त्याच पंपामध्ये आपण 05234 देखील घेऊ शकतात किंवा आपण त्यासोबत आपण 05234 किंवा जैव पोटॅश यूज करू शकतात. ही फवारणी करत असताना एक वेळेस ही फवारणी आपल्या भेंडी प्लॉटवर करा. तुम्हाला अवश्य तुमची भेंडीची चकाकी आणि जो काही फोड आहे तो फोड राहणार नाही, चकाकी येईल आणि भेंडीची लांबी अतिशय जबरदस्त होईल.